आणि आपल्याला इथं आमच्या 3 पक्षाच्या तर्फे आम्ही जी आघाडी केलेली आहे त्या आघाडीचं नाव पहिल्यांदा आम्ही घोषित करतो. राजर्षी शाहू आघाडी या माध्यमातून आम्ही ही संघटना किंवा हे इलेक्शन कोल्हापूरच्या महापालिकेच्या चर्चा आम्ही समोर जाणार आहोत. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा राजकीय किंवा द्वेष किंवा काय न होता कार्यकर्त्याला प्रामाणिकपणे एकनिष्ठ कार्यकर्त्याला प्रामाणिक कार्यकर्त्याला न्याय द्यायचा हे सातत्याने आम्ही इंडिया आघाडीच्या माध्यमातून आम्ही तिघं करत होतो. इंडिया आघाडीमध्ये ज्यावेळी आम्ही कामं केली, खासदारकी असून दे, आमदारकी असून दे, नगरपालिका असून दे, इतर सर्व कार्यक्रमामध्ये आम्ही ज्या धीरीनं त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम केलं, जे काँग्रेसचे नेते बंटी पाटील साहेब यांच्या माध्यमातून ही आघाडी आपण करत होतो, शाहू महाराजांच्या माध्यमातून आपण आघाडी यांच्या मार्गदर्शन करत होतो. परंतु ज्या पद्धतीनं महापालिकेच्या इलेक्शनमध्ये आणि थोडंसं नगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये ज्या पद्धतीने एकाधारशाही चालू केली, मी म्हणेल ते पूर्व अशा पद्धतीनं जे राजकारण करायला चालू केलं त्याचा अनुभव आपल्याला आमदारकीच्या वेळी पण आला. तरी सुद्धा आजच्या या 2 महापालिका इचलकरंजी आणि कोल्हापूर महापालिकेमध्ये ज्या पद्धतीने राजकारण केलं गेलं त्याचा पूर्णपणे कार्यकर्त्याला डावलून आर्थिक बाबीचा किंवा स्वतःच्या जवळचा किंवा नातलं याच्या पद्धतीचं जे राजकारण जे चाललेलं आहे ज्या कोल्हापूरच्या भूमीमध्ये असले किंवा महाराष्ट्रामध्ये त्याचं परिपक्व करण्याचं काम ज्या माध्यमातून इंडिया आघाडीमध्ये केलं गेलं. म्हणून आम्ही ज्या निर्णय घेतला या 3 पक्षाच्या कार्यकर्त्यांनी